तर बघा कुठली जाहिरात आहे ही काय म्हटलेलं आहे जिल्हा परिषद सांगली शालेय शिक्षण क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडील शासनाने दिनांक 23 सप्टेंबर 2024 नुसार डी.एड. बी.एड. अर्थधारक बेरोजगार उमेदवारांची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 10 व 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे. अर्ज सादर करण्याची मुदत आहे दिनांक 10 डिसेंबर 2024 अखेर. अर्ज सादर करण्याच्या ठिकाणी प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली. सदर योजनेतील यापूर्वी या कार्यालयाकडे अर्ज सादर केला असल्यास दुबार अर्ज सादर करू नये. सदर नियुक्तीसाठी पुढील प्रमाणे अटी व शर्ती लागू आहेत. सदर नियुक्ती पूर्णतः कंत्राटी स्वरूपाची आहे. सदर नियुक्ती कंत्राटी तत्त्वावर असल्यामुळे संबंधित शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे सामावून घेण्याचे व नियमित सेवेचे इतर कोणते लाभ मिळण्याचा अधिकार हक्क नसेल. अर्जदार व्यक्तीचे वय किमान 18 व कमाल खुला वर्ग 38, मागास प्रवर्ग 43 वर्ष असणं अनिवार्य. वरील प्रमाणे वयोमर्यादा खुला व मागास प्रवर्गानुसार वेगवेगळी आहे. या व्यतिरिक्त उमेदवारांना नियुक्तीसाठी कोणतेही आरक्षण लाभ दे असणार नाही. सदर नियुक्तीस्तव डी.एड. अथवा बी.एड. ही व्यवसायकर्ता अनिवार्य आहे. 10 व 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये पद उपलब्ध आहेत. तेथील स्थानिक रहिवासी असलेले उमेदवार, संबंधित तालुका रहिवासी उमेदवार, तदनंतर जिल्हा रहिवासी उमेदवार या अनुक्रमांकानुसार प्राधान्य देण्यात येणार आहे. सदर नियुक्तीचा कालावधी 1 वर्षासाठी असेल. आवश्यकतेनुसार सदर नियुक्ती कालावधी नूतनीकरणाचे अधिकार या कार्यालयाकडे असतील. मानधन रुपये 15,000 प्रतिमाह कोणत्याही इतर लाभाव्यतिरिक्त. जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरित करणं आवश्यक राहील. अध्यापनाचे तास इतर नियमित शिक्षकाप्रमाणेच असतील. उमेदवाराची नियुक्ती सदर उमेदवार शारीरिक, मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम नसल्याचे व प्रस्तावित सेवेसाठी त्यांच्याकडे आवश्यक क्षमता नसल्याचे निदर्शनास आल्यास अथवा विशेष परिस्थितीची कोणत्या वेळी समाप्त करण्याचे अधिकार या कार्यालयाला असतील. नियुक्त कंत्राटी शिक्षण सेवा सदर पदावर इतर नियमित शिक्षक प्राप्त झालेले असल्यास संपुष्टात येईल. नियुक्तीधारकास शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरित करणं आवश्यक राहील. नियुक्तीधारकास शासनाने विहित केलेल्या अटी व शर्ती विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचं बंधनपत्र हमीपत्र देणं अनिवार्य राहील. तालुका स्तरावरील अर्ज विहित कालावधीतील प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे की कंत्राटी शिक्षक भरती आता सुरू झाली आहे. जिल्हा परिषद सांगलीची जाहिरात आपल्याला समजली असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.